Part 2 Omentum. Surgical anatomy. The omentum is a fibrous adipose apron providing support and protection of the intra-abdominal viscera. म्हणजे हे नक्की ओमेंटम म्हणजे नक्की आहे तरी काय, तर ओमेंटम हे आहे फायब्रस ॲडिपोज टिश्यू इथला, ठीक आहे. आणि हे ॲप्रनसारखं काम करतं, प्रोव्हाइडिंग द सपोर्ट अँड प्रोटेक्शन ऑफ द इंट्राॲब्डॉमिनल विसरा. म्हणजे इंट्राॲब्डोमेनमध्ये जे पण काय आहे आपलं स्टमक, इंटेस्टाईन वगैरे, लिव्हर वगैरे, या सगळ्यांना तो सपोर्ट आणि प्रोटेक्शनचं काम देतो. आणि हा आहे फायब्रस ॲडिपोज. एम्ब्रियोलॉजिकली द ओमेंटम ओरिजिनेट फ्रॉम अ डॉर्सल मिझोगॅस्ट्रियम. Anatomically the omentum is divided into the greater and the lesser omentum. The greater omentum begins to form during the 4th week of gestation. Greater omentum begins to form during 4th week of the gestation मध्ये greater omentum चालू होतं. Initially the omentum forms as a double layer structure. Initially ते double layer structure असतं with the spleen developing between the two layers. Spleen developing to the layer. The development proceeds a layer of the mesenteric fuse, a spleen assumes to its position in the peritoneum, and a gastrosplenic ligament form. म्हणजे हे काय म्हणतात की हे ओमेंटम असतं ते पहिले 2 लेयर्समध्ये चालू होतं, ग्रेटर आणि लेसर ओमेंटम. बट ग्रेटर ओमेंटम हे 4th वीक ऑफ जेस्टेशनमध्ये होतं आणि डबल लेअर स्ट्रक्चर असतं स्टार्टिंगला. नंतर स्प्लीन हे पेरिटोनियममध्ये जातो. द ग्रेटर ओमेंटम देअरफोर इज अ डबल लेअर शीट ऑफ विसरल. त्यामुळेच आपलं जे ग्रेटर ओमेंटम आहे ते असतं डबल लेअर शीट ऑफ द विसरल फायब्रो ॲडिपोज टिश्यू डिसेंडिंग फ्रॉम ग्रेटर कर्वेचर ऑफ द स्टमक कवरिंग ऑल द स्मॉल इंटेस्टाईन. ग्रेटर ओमेंटम कसं आहे, ग्रेटर साईडने येतं ते खाली येतं. म्हणजे ही जी साईड आहे ही आहे ग्रेटर ओमेंटम. ती इथून ही ग्रेटर कर्वेचर ऑफ द स्टमक आहे. तिथून हे ग्रेटर ओमेंटम खाली येतं आणि स्मॉल इंटेस्टाईनला हे होऊन जातं. तर यालाच आपण बोललं ग्रेटर ओमेंटम. आणि हा आहे स्टमक, ठीक आहे. Omentum fold back on itself and attach onto the anterior peritoneum of the transverse column. आणि त्यानंतर ओमेंटम परत फोल्ड बॅक होतं त्याचं तेच आणि ते अटॅच होतं अँटेरियर पेरिटोनियम ऑफ द ट्रान्सवर्स कॉलम. 35.8 हां इथे. आणि तेच बघा आता हे इथून चालू झालं, ठीक आहे. हे इथून आले, परत त्याने फोल्ड करून ते गेले आणि तिथे जाऊन परत ते अटॅच झाले. कुठे? ट्रान्सवर्स कोलॉनच्या तिथे ते जाऊन परत अटॅच झाले. हे आहे आपला ट्रान्सवर्स कोलॉन आणि त्याच्या ठिकाणी ते जाऊन परत अटॅच झाले. इथून असं येणार ग्रेटर ओमेंटमपासून परत टर्न होऊन जाणार आणि ट्रान्सवर्स कोलॉनच्या तिथे येणार. त्यामुळे ग्रेटर ह्याचे 2 लेयर्स आहेत. In the adult, the greater omentum lies between abdominal wall and the hollow viscera, usually extended into the pelvis. म्हणजे ग्रेटर ओमेंटम कुठं असतं तर ॲब्डॉमिनल वॉल आणि हॉलो विसरा. म्हणजे आपण जर असा माणूस पाहिला सपोज, तर इकडे पुढची साईड आहे, इकडे मागची साईड आहे, तर इथे स्किन वगैरे असणार. मग आपलं हे जे ओमेंटम आहे ते येणार आणि मग परत त्याच्यामध्ये आतमध्ये सगळे ऑर्गन्स येणार, असं ते बोलत आहेत हॉलो विसरा. सो ते काय बोलतात की ॲब्डॉमिनल वॉल आणि विसरा त्यांच्यामध्ये जे असतं त्याला आपण बोलतो ग्रेटर ओमेंटम, युजली एक्सटेंडिंग इन टू द पेल्विस. द ग्रेटर ओमेंटल टिश्यू कनेक्टिंग stomach to the transverse colon as well as stomach to the spleen, as known as the gastrocolic and the gastrosplenic ligaments. आता आपण काय म्हटलं की हेच बघूयात आपण. हे जे स्टमक आहे हे स्प्लीनला अटॅच आहे, गॅस्ट्रोस्प्लेनिक लिगामेंट. हे जे
स्टमक आहे हेच परत आपण बघितलं. आपण काय म्हणलं की हां ठीक आहे, हे स्टमक स्प्लीनला अटॅच आहे. स्टमक ट्रान्सवर्स कोलॉनला पण अटॅच आहे. तर इथे आपल्याला दिसून येते की हे स्टमक आहे आणि हा ट्रान्सवर्स कोलॉन आहे. तर त्या दोघांच्या मध्ये पण एक लिगामेंट तयार होतं. दॅट्स द गॅस्ट्रोकोलिक लिगामेंट. सो हे एक आणि हे एक गॅस्ट्रोकोलिक आणि गॅस्ट्रोस्प्लिनिक लिगामेंट्स. तर हे कुणाचे असतात? ग्रेटर ओमेंटलच्या असतात. ठीक आहे, ग्रेटर ओमेंटल टिश्यू असतात. द स्पेशली द ब्लड सप्लाय टू द ग्रेटर ओमेंटम derive from the right and the left gastroepiploic artery. कोणती आर्टरी असते? गॅस्ट्रिक राईट आणि लेफ्ट गॅस्ट्रोइपिप्लॉइक आर्टेरी असते ग्रेटर ओमेंटमसाठीची आर्टेरी. द वेनस सप्लाय पॅरलल टू द आर्टेरियल सप्लाय अल्टिमेटली ड्रेन्स टू द पोर्टल सिस्टीम. लिम्फॅटिक ड्रेन्स टू द पोर्टल सिस्टम. Lymphatic drainage greater omentum occurs via a subpyloric and the splenic nodes. कोणते कोणते नोड्स असतात? तर subpyloric and the splenic nodes depending on the laterally ultimately culminating in celiac node. नंतर हे जाऊन मिळतात सिलियाक नोडमध्ये आणि सबसिक्वेंटली द thoracic node. सो आधी सबपायलॉरिक स्प्लिनिक नोड, त्याच्यानंतर सिलियाक नोड आणि त्याच्यानंतर थोरॅसिक डक्टमध्ये. द फॉर्मिंग द अँटेरियर बाउंड्री ऑफ द लेसर सॅक. आता अँटेरियर बाउंड्री ऑफ द लेसर सॅक, द लेसर ओमेंटम एक्सटेंड बिटवीन लिव्हर लेसर कर्वेचर ऑफ द स्टमक also known as the hepatoduodenal and the hepatogastric ligament. The portal trial including common bile duct, portal vein and hepatic artery located within the inferior lateral margin of the lesser trochanter. The free edge of the lesser omentum forms a foramen of the Winslow which used to encircle the portal trial draining the Pringle manures. तर आता आपण हे सगळं नीटनेटकं बघून घेऊया. ठीक आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे हे आहे लेसर, ह्याच्यामध्ये असतं हिपॅटोडिओडेनल आणि हिपॅटोगॅस्ट्रिक लिगामेंट. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे इन्फेरियर लॅटरल मार्जिन ऑफ द लेसर ओमेंटम, फोरामेन ऑफ द विंग्लॉस आणि हा आहे पिंगल्स समथिंग मॅन्युअर्स, पोर्टल ट्रायडून द प्रिंगल्स. तर तो एकदा बघून घेऊया. ठीक आहे, तर हे बघू आता. इथे हे आहे आपलं लेसर कर्वेचर, हे आहे आपलं लेसर कर्वेचर ऑफ द स्टमक. इथून ते या लिव्हरपर्यंत जी जाते आपण त्याला बोललं की गॅस्ट्रोहिपॅटिक लिगामेंट किंवा त्यालाच आपण इथे डिओडेनम, त्यामुळे आपण त्याला म्हणू शकतो की हिपॅटोडिओडेनल लिगामेंट. आणि याच ह्याच्यामध्ये असतो पोर्टल टायड. इथे आपण काय म्हणलो होतं इन्फेरियर साईडला, म्हणजेच लिव्हरची ही काय झाली इन्फेरियर खालची साईड, इन्फेरियर ॲटेरियर. सो इन्फेरो लॅटरल मार्जिन ऑफ द लेसर. आता ही इन्फेरो म्हणजे खालची, लॅटरल म्हणजे कडेची मार्जिन झाली लेसर ओमेंटमची, तिथेच असतं आपलं पोर्टल ट्रायड. आणि आपण अजून एक बोललं की फ्री एज जी आहे लेसर ओमेंटमची ती फॉर्म करते फोरामेन ऑफ द विन स्लो. फोरामेन ऑफ द विन स्लो काय तयार करते? ही आपली फोरामेन ऑफ द विन्स्लो. तर ते इथं असणार आहे की जेव्हा ते ओपन आहे ना तेव्हा इथे येते. तर ते झालं. त्याच्यानंतर मग तिथेच आपण काय करतो तर आपण हा मॅन्युअर परफॉर्म करतो. कोणता मॅन्युअर करतो? तर प्रिंगल मॅन्युअर्स करतो आपण. ठीक आहे, विल्डम प्रिंगल मॅन्युअर. आता आपण फिजिओलॉजी बघूया. इनिशियली डिस्क्राईब बाय द ब्रिटिश सर्जन रुदरफोर्ड मॉरिसन ॲज अ पोलिसमॅन ऑफ द ॲबडमेन. कारण हा काय पोलिसमॅन आहे. द ग्रेटर ओमेंटम इज अंडरस्टूड ॲज अ पेरिटोनियल डिफेन्स ऑर्गन. ग्रेटर ओमेंटम इज अंडरस्टँड अ डिफेन्स ऑर्गन. ठीक आहे. द ओमेंटम फॉर्म्स अ फायब्रिन adhesion sites of the inflammation, the effectively attending to wall of the peritoneal infection. The greater omentum is respond to the foreign stimulus by expanding the stromal tissue that expresses the chemotaxis, inflammatory
and the hemostatic factors which promote tissue inflammation and subsequent repair. The forming a fibrin bridge between a omental tissue and the injured site allows a passage of the inflammatory फॅक्टर्स अँड द इम्युन सेल्स. ते फायब्रिन ब्रिज पण तयार करतात ओमेंटमचा तो, त्याच्यामुळे तिथे इन्फ्लामेटरी फॅक्टर्स, इम्युन सेल ह्याचं सगळ्याचं आपण तिथे इंज्युअर साईडला अलाव करतो. द ग्राम पॅच रिपेर इज ऑफ अ परफोरेटेड अल्सर युटिलाइज द कॉम्प्लेक्स इन्फ्लामेटरी इंटरॅक्शन्स ऑफ ओमेंटम टू इम्प्रूव्ह द लीड रेट्स ऑफ द रिपेर. ग्राम्स पॅच perforated ulcer utilize the complex inflammatory interaction of the omentum to improve the leak rates after a repair. The visceral fat of the greater omentum is also involved a metabolic function of the body. Increase a visceral fat including a greater omentum. It is an independent risk factor for insulin resistance. Is a independent risk factor for insulin resistance. Greater omentum. High triglycerides level. They may be in the part mediated by the increased visceral inflammation seen in intra-abdominal obesity. जेवढं जास्त visceral inflammation तेवढी जास्त obesity आपल्याला दिसून येते. Several adipokines and the cell signaling molecule secreted by the adipose tissue are secreted by a greater omentum and act on a peripheral tissue affecting a metabolical health throughout the body. म्हणजे यांना इथं काय म्हणायचं आहे, ॲडोपोकिन्स अँड सेल सिग्नलिंग मॉलिक्यूल जे ॲडिपोस सेल सिक्रेट करतात ते सेम टू सेम ग्रेटर ओमेंटम पण सिक्रेट करतो. त्यामुळे ते पण आपल्याला ओबेसिटी फॉर्म करू शकतं असं त्यांना म्हणायचं आहे. सो कॉजेस द ओबेसिटी. अक्वायर्ड डिसऑर्डर्स. आता पहिली आहे ती म्हणजे ओमेंटल इन्फार्क्शन कधी होतं जेव्हा ऑक्सिजन कमी पडतो. ओमेंटल इन्फार्क्शन इज अ रेअर कॉज ॲक्यूट ॲबडॉमिनल पेन. is a rare cause of the acute abdominal pain. Omental infarction may be primary or a secondary depending on etiology. The primary infarction may be caused by a torsion. Primary infarction caused by the torsion of the omentum from a sudden forceful movements, thrombosis and vasculitis omental vessels or omental venous outflow obstruction. हे झालं प्रायमरी. आता हे सेकंडरी causes torsion are more often due to the hernias, tumor, adhesion. Okay. Only about 250 cases of the primary omental infarction have been reported in a literature. This occurs most often in male and the obese patient. Most often in the male and obese patient primary. The omental infarction may mimic their intra-abdominal pathology, such as a omental infarction mimic appendicitis, cholecystitis, diverticulitis. हे प्रायमरीसाठी ओमेंटल इन्फ्रॅक्शनसाठी मिमिक्स. पुढे ॲबडॉमिनल एक्झाम युजली डेमॉन्स्ट्रेट पेरिटोनियल टेंडरनेस असते विथ अ पॉसिबल पाल्पेबल मास. द अल्ट्रासोनोग्राफी US and abdominal CT scan used to assist diagnosis. Ultrasound may demonstrate hyperechoic non-compressible intra-abdominal mass attached to the abdominal wall. हे आहे अल्ट्रासाऊंडचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सिटी स्कॅन. तर सिटी स्कॅनचं काय डेमॉन्स्ट्रेटेड अ स्ट्रिकिंग व्हील पॅटर्न ऑफ द फॅटी टिश्यू इन द अँटेरियर ॲबडॉमिन दिले त्यांनी.
हायपर इकोइक अँड नॉन कॉम्प्रेसिबल इंट्रा ॲब्डॉमिनल मास अटॅच असतं. सिटी स्कॅनमध्ये मात्र स्ट्रिकिंग व्रिलिंग पॅटर्न ऑफ द फॅटी टिश्यू इन द अँटेरियर ॲब्डॉमिन दिसतं. इथे जे दिसतं इथे हे आहे सिटी स्कॅन आपलं. फाइंडिंग द इंडिकेशन ऑफ द ओमेंटल इन्फाक्शन. ओमेंटल इन्फाक्शन कसं दिसतंय? द एरिया डेमॉन्स्ट्रेटेड बाय द बोल्ड ॲरो ॲपियर्स congested with a striking wheel pattern of the fatty tissue in the abdominal pattern. हे जे दिसतंय आपल्याला इथे ते आहे आपलं हे कंजेशन झालं आहे म्हणजेच इन्फॉक्शन झालेलं आहे. पुढे रिगार्डलेस ओनली अ स्मॉल पर्सेंट्स ऑफ द पेशंट्स आर pre-operatively diagnosed. Omental infarction can be treated conversely, but these leads to the several possible complications, including the complications होऊ शकतात. That's the abscess, adhesion, formation. The laparoscopic exploration and the resection of the infected tissue is usual treatment of choice. Leads to the rapid resolution of the symptom. काय करायचं? सो लॅप्रोस्कोपिकने काढून टाकायचं. पुढे आहे ओमेंटल सिस्ट. The cystic lesions of the omentum are a rare disorder related to the pathogenesis to the mesentery cyst. Most are thought to form through a degeneration or a inclusion or lymphatic structure. The case reports describe these lesions presenting as a vague abdominal pain, nausea, and vomiting. Cyst may also present as lead point for the omental torsion and the infraction. The physical exam may or may not reveal evidence of the intra-abdominal mass. Not relevant the intra-abdominal mass. Cyst may also be diagnosed incidentally on imaging exam performing for the other reason. The CT scan and the US largely diagnostic and reveal a well circumcised cystic apparent lesion arising from the greater omentum. Well circumcised cystic apparent lesion, greater omentum. A very small percentage may transform to the malignancy. Most are resected, especially if symptomatic, via the open and laparoscopic approach. The cyst may relapse if treated conservatively via the laparoscopic unroofing and percutaneous drainage. Conservative laparoscopic unfolding and percutaneous drainage. आता आहे omental neoplasm. Most omental neoplasm are a metastatized disease. Ovarian cancer is a most common cancer to have a omental involvement. Other metastatic cancers include the gastrointestinal tract tumors, melanoma, endometrial cancer, and the kidney cancer. The primary tumors of the omentum are extremely rare. Benign masses may include lipomas, myxomas, desmoid tumors. The gastrointestinal stromal tumor are the rare malignant tumor of the omentum that have been described in several series. These tumors share many genetic and immunophenotypic similarities to classical. The genetic and the immunophenotypic similarities to classical GIST, including the c-KIT and the PEGRA mutation. In one review of case report, median age diagnosis was noted. Age of the diagnosis is 65 years. Had a equal predilection of the female and the male. 65 years ना करायचं. 65 years. Okay.